तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे तुका मने माझे सर्व आवडी निरंतर ही प्रियान से पितांबर आवडी निरंतर ही प्रियान पार कुमाई देवी पार कुमाई जय जय राम कृष्ण रूप पाहताय लोचनी 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 रूप पाहताय लोचनी
बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा मन विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे अगर सर्व सुखाचे अगर सर्व सुखाचे राम कृष्ण हरी जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापी जन्मांतरीचे जळतील पापी जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे जळतील पापी जन्मांतरीचे जळतील जगती सायास जावे वनंतरा जगती सायास जावे वना जगती सायास जावे वनंतरा जगती सायास जावे वनांतरा येतो घरान
नारायण सुखे येतो मला नारायण आईच बैसोनी करा एक चित्ता आईच बैसोनी करा एक चित्ता आवडी अनंत आळवावा आवडी आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विन अनेक सापै साधन या विन अनेक सापै साधन वाहत से आन विठोबाचे न लगती सायास गावी वनांतरा सायास गावी वनांतरा येतो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते हरिभक्तपरायण दत्ता महाराज सोनवणे तुम्हीच म्हणा ना रामेश्वर महाराज आवाज हे पाठी भगवंती म्हणा दोघ जण आई आलाच नाही माणूस तर काय. साधं बनू काय नाही नाही तुम्ही म्हण पाठी नाही म्हण म्हणा तुम्ही फरक पडतो म्हण साधन पैसो पे राम संकीर्तन क्या बात राम संकीर्तन राम संकीर्तन राम संकीर्तन राम संकीर्तन राम संकीर्तन राम संकीर्तन
विठ्ठला 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 बोला पुंडरी सरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान हरा हरिनाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे न लगती सायास जावे वनंतरा सुखे तो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविना अनेका स्थापै साधन वाहतसे आन विठोबाची न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण तुका मने सोपे आहे सर्वाभूनी तुका मने सोपे आहे सर्वाभूनी शहाणा तो धनी घेतो येते न लगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण यवंत प्रविश्य वाच विमां प्रसुक्ता संजीव यत्तिखिल शक्तिधर सुधावना अन्नौष्टहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दका नन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची आया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबहुजे तेजस्प्रदिक् प्रदेशं विधींद्रादिदेवै सदा स्तुर्यमानं समाधिस्थमृतिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता लोकाभिरामं मननंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय वामननाथ समारंभा श्री गोरक्षनाथार्य मध्यमा अर्जुनदास पर्यंता वंदे गुरुं परंपरा नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं दैवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभो स्वामी तुकया देवा यावर करावा वेर शरण शरण एकनाथा पायी माता ठेवेला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
या वारकरी संतांच्या नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास जावी मनंतरा सुखे येतो घरा नारायण प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन सेवे करता गायलेला अभंग वैदिक शास्त्रातील वैदिक परंपरेतील थोर उपासक देवमान्य विश्ववंद देव निवासी वितराग संपन्न साधू जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा नामसाधनेचं विशेषत्वानं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता गायलेला आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अनेक साधना आहेत पण सर्व साधनामध्ये जर कोणतं साधन सोपं असेल जीवनामध्ये तर नामसंकीर्तन साधन पै सोपे. विशिष्ट प्रकारची साधनं आहेत, त्या साधनाचा आपण विचार पुढे पाहू. पण बाकीचे जे काय साधनं आहेत जीवनामध्ये उपभोगण्यासारखी अवलंबण्यासारखी ज्याचा विचार करावा अशी काही साधनं आहेत, त्या साधनापेक्षा सगळ्या साधनात सोपं साधन कोणतं असेल मानवी जीवनाच्या उपयोगाचं तर ते साधन आहे नामसंकीर्तन. आणि त्या साधनाचा अवलंब करावा. त्याचा परिणाम काय होतो महाराज म्हणतात अनेक जन्मांतरातले जेवढे काही पाप आहेत ते सगळे इथून मागचे तर जळतात यात कसल्याही प्रकारचा संशय नाही. पण पूजनीय चंद्रशेखर बाबा देगलूरकर वर्णन करत असतात. बाबा म्हणतात मागच्या साधनांचं तर मागच्या पापाचा तर नाश होतोच यात नवल नाही. पण इथून पुढचे जेवढे काही जन्म भोगायचेत उपभोगायचेत किंवा भोगावे लागणार आहेत प्रारब्धानं संचित क्रियामानानं त्या सगळ्या जन्मांतरातल्या सगळ्या पापाचा नाश करण्यातील ताकद कशात आहे तर नामसंकीर्तन या साधनामध्ये आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही काही केलं नाही पाहिजे, कुठंही केलं नाही पाहिजे, कुठंही जायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही. साधन दुसरं अवलंबण्याची सुद्धा गरज नाही, सायास करायची सुद्धा गरज नाही. हो न लगती सायास जावे वनांतरा, कुठं वनात जाऊन बसायची गरज नाही, काहीच नाही. फक्त महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये ठाईच बैसोनी करा एक चित्तानं कुठंही नामसाधन करा, कुठंही करा, कशाही अवस्थेत करा, काही अडचण नाही. फक्त एक चित्तानं त्या परमात्म्याचं भजन करा, नामसंकीर्तन करा, जीवनामध्ये पापाचा नाश होतो. नवे कोणत्या मग नामसंकीर्तनाचा उपयोग करायचा, कोणत्या साधनाचा अवलंब करायचा त्याच्याकरता सोपा मंत्र सांगितला, सोपं साधन सांगितलं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. राम या नामाचा जप करा, कृष्ण या नामाचा जप करा, हरी या नामाचा जप करा, विठ्ठल या नामाचा जप करा, केशव या नामाचा जप करा किंवा सगळ्याचा मिळून एक करा. काय हो त्याचा परिणाम काय होतो महाराज म्हणतात हा जर मंत्र जपला सर्व काळ जपला तर महाराज म्हणतात या जपासारखा या नामसाधनासारखा दुसरं साधन मला तरी वाटत नाही काही उपयोगाचं आहे. काय दुसरं साधन तरी मला सोपं दिसत नाही. आणि याच्यापेक्षा जर कोणी म्हणत असेल दुसरं एखादं साधन सोपं आहे तर मग तुकोबाराय म्हणतात या विन अनेक आस्थापय साधन. आणि मी हे असंच सांगत नाही तर वाहतसे आण विठोबाची, त्या पांडुरंगाची शपथ वाहून सांगतो तुकोबाराय म्हणतात याच्यापेक्षा सोपं साधन जगात पुन्हा कोणतं नाही. जीवनाचा उद्धार करून घेण्याकरता हे सगळ्यात सोपं साधन आहे. या साधनाचा अवलंब केला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात मी केलं ते तुम्हाला सांगतो. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, फक्त इथं घेतोय कोण फक्त शहाणाच घेतो, बाकीचा विचार सांगितला नाही. मग त्याच्याकरता नलगती सायास जावे वनंतरा सुखे येतो घरा नारायण विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळशा भाव आपल्या समोर ठेवला आहे. अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा आपल्या पवित्र या मौजे शिरसाळा या गावामध्ये चालू असलेला नामयज्ञ सोहळा, नामजप सोहळा आणि या सोहळ्यातील आजची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडं आलेली आहे. रेणुकादेवी मंदिरामध्ये अगदी पवित्र अशा या ठिकाणी माँ भगवतीच्या पवित्र या ठिकाणी अगदी अखंड हरिनाम सप्ताहाचं गेल्या 3 वर्षापासून आयोजन आहे. आणि विशेष करून यावर्षी यामध्ये श्रीमद भागवत कथेचं सुंदरसं आयोजन आहे. श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न होते आणि यामध्ये सर्व महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे हरिभक्तीपरायण
आदिनाथ महाराज ना हो आदिनाथ महाराजांची उपस्थिती आहे. आदिनाथ महाराजांचं मृदंगाकरता आदिनाथ महाराज सोनवणे यांची मृदंगाकरता गोड अशी साथ आहे. त्यानंतर सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाच्या साथीला हरिभक्तीपरायण आमचे शिवाजी महाराज हो दत्ता महाराज सोनवणे यांची उपस्थिती आहे. तसेच रामेश्वर महाराज हो आहेत ना हां अगदी सर्व गुणीजन मंडळींची गोड अशी उपस्थिती आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला भव्यता दिव्यता लाभलेली आहे. ज्यांच्या निमंत्रणातून मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आहे. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. ज्यांनी आपल्या माध्यमातून मला फोनवरून संपर्क केला असे माझे परमस्नेही व आपल्यातील परमार्थप्रेमी ज्यांची उच्च अशी साधना आहे भगवंताचं नामस्मरण भगवत भक्ती यामध्ये सतत जे तत्पर असतात असे परमस्नेही आदरणीय बालाजी महाराज धोत्रे यांच्या माध्यमातून मला ही सुंदर सेवा प्राप्त झाली. आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. भगवती माता जगदंबेची थोडक्यामध्ये आपल्याला सेवा करायची. जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग सेवेकरता गायला आहे. खरं तर जीवनाचा जर विचार केला मानवी जीवन अतिशय दुर्लभ संतांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं. नवे कुठल्याही धर्मग्रंथामध्ये गेलात, कुठल्याही वाङ्मयामध्ये आपण गेलो तर मानवी जीवनाचा विचार मांडत असताना प्रत्येकानं त्याचं दुर्मिळत्व सांगितलं, दुर्लभत्व सांगितलं. किती दुर्लभ आहे महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ झाला शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह अतिशय दुर्लभ आहे. हा जो मिळालेला देह आहे इतका दुर्लभ आहे महाराज म्हणतात हे दुर्लभ आहे म्हणून तर स्वर्गाधिक देव सुद्धा याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. इतका दुर्लभ आहे की जे स्वर्गीचे अमर आहेत. आपले प्रयत्न कशासाठी चालू आहेत खरं सांगा? प्रयत्न कशा आहेत? स्वर्गा करत आहेत. जाऊ नाही तर नाही जाऊ. मेल्यानंतर 10व्याच्या पत्रिकेवर काय टाकतो? हो स्वर्गवासी. ते जायला कुठं का जाईना, जायला कुठंही जाऊ आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. पण मला एकच सांगायचं की इच्छा कशाची आहे? स्वर्गाची. मला फक्त एवढ्या विषयावर बोलायचं. प्रत्येकाला अपेक्षा आहे स्वर्गात जाण्याची. मला प्रश्न असा पडतो बालाजी महाराज सोनवणे महाराज मला प्रश्न असा पडतो आपल्याला इच्छा आहे स्वर्गाला जाण्याची पण तिथं बसलेले कुठे येण्याची इच्छा करतात? मृत्यूलोकी बाबा जन्मामा. ही आपली तळमळ चालली तिथं जाण्याची आणि मग तिथले पुन्हा प्रयत्न करतात. कशा करता? मग खरं सुख तिथं आहे का इथं आहे? खरं सांगा कुठं आहे सुख? अहो हां सुख कुठं आहे? महाराज म्हणतात तो सुख सोहळा स्वर्गी नाही. पण कोणता? संसाराचा, लेकरा बाळाचा? बोला कोणता सुख सोहळा स्वर्गी नाही? प्रश्न इथं आहे. मला काय म्हणायचं आहे 100% मृत्यू लोकामध्ये सुख आहे. आणि कबीरदासजी महाराज तर म्हणतात जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी रे. काय झालंय? जवळजवळ आता 4थ्या महिन्यातला 2रा आठवडा लागलाय. करावं तरी काय? रात्रंदिवस चालूच. बरं कथा म्हणलं तर 5-5 तास बोलावं लागतं महाराज. हो त्यामुळं अवघड आहे. आवाज तरी कुठपर्यंत साथ देणार? प्रवास आहे. कबीरदासजी महाराज म्हणतात जगातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव पाहिला थोडे थोडे सब दुखी. इथं प्रश्नाचं उत्तर आहे काय? मृत्यू लोकात सुख आहे, मृत्यू लोकात सुख नाही असं नाही. जीव तर प्रत्येक जण दुखी आहे. थोडे थोडे सब दुखी. पण मग सुख कशात आहे? महाराज म्हणतात सुखी हरी के दास. कोण सुखी आहे फक्त जगात? मृत्यू लोकात कोण सुखी आहे? जे भगवंताचे दास आहेत, जे भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवत भक्तीमध्ये वेळ घालवतात तेच फक्त सुखी आहेत. पुन्हा दुसरं कोणी सुखी पाहायला मिळत नाही. मग मृत्यू लोकी बाबा जन्मामा.
इथपर्यंत आम्ही पाहिलं. स्वर्गीचे अमर इच्छितात ती देवा, स्वर्गाधिक देव इथं येण्याची इच्छा करतात, आम्ही तिथं जाण्याची करतो. पण ते इथं येण्याची इच्छा करतात, पण ते इथलं दुसरं सुख भोगण्याकरता नाही. त्याचं उत्तर महाराजांनी पुढे दिलं. नारायण नामे हो जीवन होऊ जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ किती. आम्ही काय करू, मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर 10-20 एकर जमीन घेऊ, मस्तपैकी ऊसबागायती करू, नाही अद्रक लावू, कापूस, सोयाबीन, नाही हो. चांगला मोठा संसार याच्याकरता नाही, त्या भगवंताचं नामस्मरण, नारायण नामे हो, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये काळ घालवण्याकरता, वेळ घालवण्याकरता देवा आम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्म दे. का? कारण त्यांनाही माहीत नव्हतं तिथं काय आहे. इथून गेले, यज्ञ यागाधिक कर्म कीजे. काय? कोणत्या कर्मानं? यज्ञ यागाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. यज्ञ यागाधिक कर्म करायचं, स्वर्गात जायचं, त्यांनाही मजा वाटली. स्वर्गात गेले, तिथं राहायला लागले, पण तिथं गेल्याच्या नंतर कळलं इथं आल्याची काय चूक आहे. का? कारण तिथंही जास्त दिवस राहता येत, सगळं काही आहे, सुखाचे साधनं तिथं भरपूर आहेत, पण तिथं जास्त दिवस राहता येत नाही, हे दुःख आहे. ज्ञानोबा आहे भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये सांगितलं काय? ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती एवं त्रैधर्ममनु प्रपन्ना गता गतम काम कामा लभंती. ज्ञानोबा म्हणतात मग पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांना तिथं गेल्याच्या नंतर कळालं इथं आल्याच्या नंतर काय होतंय. तिथं गेल्याच्या नंतर पुण्य वाढत नाही. म्हणजे कसं आहे, रिटायरमेंटपर्यंत पगार बँकेत डिपॉझिट करीत राहायचं, आणि एकदा का रिटायरमेंट झाली मग ते डिपॉझिट पुन्हा विड्रॉल 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 पे विड्रॉल. पण किती दिवस? जमा केलेलं डिपॉझिट आहे तोपर्यंत तिथे विड्रॉल होतोय, आणि जर समजा विड्रॉल संपला, डिपॉझिट संपलं, बँकेत जाऊन डिपॉझिट विड्रॉल केला तर मॅनेजर काय करतो? पैसे देईल? डिपॉझिटच नाही, विड्रॉल टाकलाय, पैसे देऊ शकत नाही. पण धक्का मारून बाहेर काढून दिल्यासारखं होणार नाही. अहो महाराज, जसं बँकेतलं डिपॉझिट संपलं विड्रॉल होत नाही, तसंच स्वर्गातलं पुण्य संपलं का तिथं राहता येत. चला म्हणतात माघारी. तिथं गेल्यानंतर कळालं. मग आज महाराज म्हणतात त्यांना कळालं की तिथलं काय दुःख आहे, तिथं सुख नाही. मग तो सुख सोहळा स्वर्गी नाही. इथं जो सुख सोहळा आहे तो स्वर्गात नाही आहे. पण कशाचा नाही आहे? भजनानंदाचा नाही आहे, नामसाधनेचा नाही आहे, त्या भगवंताच्या चिंतनाचा सोहळा पुन्हा स्वर्गात पाहायला मिळत नाही. मग स्वर्गात जाणं चांगलं आहे का वाईट? आता कोण कोण टाकणार पत्रिकेवर? महाराज तरी सुद्धा टाकल्याशिवाय राहत नाही. पण महाराज जर कळून घेतलं, हो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी कळून घेतलं, माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांनी कळून घेतलं, शांती ब्रह्मनाथ बाबांनी कळून घेतलं, महाराज सावता महाराजांनी, हो काय त्यांनी प्रपंच केलाच नाही का? प्रपंच केलाच नाही. माझ्या विश्वमौली ज्ञानोबारायांनी प्रपंच केलाच नाही, ती वेळच आली नाही, तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी प्रपंचाच्या बाबतीत बोलत असताना सोडून द्या नाही म्हणले. आसोनी संसारी जिव्हे आसोनी संसारी जिव्हे दुःखारी, आसोनी संसारी जिव्हे दुःखारी, आसोनी संसारी जिव्हे दुःखारी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा,
अनुभवली नाही, कधी तिकडे जाण्याची वेळच आली नाही. ते ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात असोनी संसारी कुठं राहा म्हटले. हो, नाही तर महाराज आमचं अवघड झालं. प्रपंचातला कंटाळा, प्रपंचात वैतागलं. हो, घरातल्याने त्रास दिला की मग तुम्ही चाललो पंढरपूरला. हे वैराग्य नाही आहे तुमचं, आमचं वैराग्य नाही आहे, वैताग आहे. वैताग आणि वैराग्य याच्यात फरक आहे. वैताग अर्ध्याच रस्त्यात संपतो. पंढरपुरात बी जात नाही, तिकीट काढून बसतो आणि अर्ध्यात गेलं का ध्यानात येतं त्या आमक्याकडून जरा व्यवहार केलेला होता, त्याची तारीख तर उद्या आहे, त्याच्याकडून घ्यायचेत. मग म्हणले तर वायदा गेला तर तो काय देईन म्हणून भरासा नाही. अर्ध्यात खाली उतरतं मागे येतं, वैताग संपला. वैराग्य तसं नाही आहे महाराज. हो, वैराग्य हो. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी विना घ्यावा, चिपळ्या घ्याव्या, टाळ घ्यावा आणि भंडारा डोंगरावर जावं. अरे मागे काय होतंय, कसं होतंय, काही घेणं देणं नाही. फक्त दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. हो, भजन करावे वेळोवेळा. का कधी मधी नाही. हो, संसारातच राहिलं पाहिजे. वैताग आला म्हणून संसार सोडून चालत नाही. माझ्या तुकोबारांवर काय प्रसंग नाही आला हो. जगद्गुरु तुकोबारांच्या जर चरित्राचा अभ्यास केला, चरित्र म्हणजे तुकोबारांचे काही लई कुठं ग्रंथ एखादा दुसरा गाथा पाहायला जायची गरज नाही. तुकोबारांचा गाथा जरी एकदा वाचला ध्यान देऊन, पारायण करायचं म्हणून नाही, पारायणात फक्त अभंगच पलटल्या जातात, पानच पलटल्या जातात, त्याच्यावर चिंतन होत नाही. पण चिंतनाने जर तुकोबारांचा गाथा जर पाहिला तर तुकोबारांचं सचित्र चरित्र उभा राहतं महाराज. तुकोबारांच्या जीवनाचं दर्शन होतं गाथामध्ये. तुकोबारांवरती नाही ते प्रसंग आले, पण तुकोबारांनी भजन सोडलं नाही. हो, तुकोबारांनी स्वतः सांगितलं, आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाकेनं जाऊ पुढती, भिके कुत्री घर राखीती. घराला लावायला दार सुद्धा चांगलं नाही, म्हणजे कुत्र्याला आडूसा होईल एवढं सुद्धा दार नाहीये. म्हणजे कुत्र कधीही येऊ शकतं ना जाऊ शकतं, पण कुत्र जरी येत असेल आणि जात असेल पण त्या कुत्र्याला खायला सुद्धा नाही, काही मिळणार नाही. एवढी भयंकर अवस्था. याच्या पुढे जाऊन तर तुकोबाराय म्हणतात काय परिस्थिती होती. एकेकाळी ज्यांच्याकडे गडगंज श्रीमंती आहे, वैराग्य कशाला म्हणायचं. हा काय, एकेकाळी जी श्रीमंती जर तुकोबारांची पाहिली तर पुण्यातल्या श्रीमंत गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारांची बायको आहे, पत्नी आहे. आणि एकेकाळी जर तुकोबारांचा विचार केला, हे सगळं दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, हे सगळं गेलं, काही राहिलं नाही. ज्या समाजाच्या दुःखाला पाहून हे सगळं संपवलं तुकोबारांनी. एक काळ असा आला, तुकोबाराय म्हणतात काय खावे आता कुणीकडे जावे, 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 काय खावे आता कुणीकडे जावे.
आता कुणीकडे जावे, गावात राहावे कोणा बळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. अरे ज्या लोकांमध्ये मी वाटलं तुकोबारा म्हणतात, माझं धनधान्य संपत्ती लोकांना वाटून दिली दुष्काळामध्ये, सावकारकीच्या बया इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, आणि एक वेळ असा आला काय खावे आता कुणीकडे जावे. गावातही लोक राहू देणार, गावच्या पाटलानं आणि धर्म मार्तंडांनी मिळून गाढवावर धिंड काढावी. एवढी भयंकर परिस्थिती माझ्यावर आली तुकोबाराय म्हणतात. पण सांगा तुकोबारायांनी वैतागून कधी भजन सोडलं का हो? काय तुकोबारायांनी या सगळ्या गोष्टीला वैतागून कधी भजन सोडलं नाही महाराज. हो, याच्या पुढं जाऊन सांगतो, लवगावला तुकोबाराय दरी एकादशीला भजनाला जायचे, कीर्तनाला जायची. कीर्तनाला तुकोबारायांनी जावं आणि समाज अथांग जमायचा. कारण महाराज म्हणतात ना, कीर्तिमुख त्यांचे नारायण. हो, सज्जनाची कीर्ती कोणाला सांगावं लागत नाही, चांगल्या माणसाचं चांगले पण कधीच जगाच्या समोर मांडायची गरज पडत नाही. तुकोबारायांचं कीर्तन सुरू व्हावं, लोकांनी अनेकांनी यावं. त्यामध्ये एक तुकोबारायांचा शिष्य, हो शिवा, शिवा शिवा. हो, आणि त्या शिवानं सुद्धा तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये एवढं टाळ घेऊन उभा राहावं आणि भजन आनंदामध्ये तल्लीन होऊन जावं. पण महाराज, भजन तुम्ही करताय, तुम्ही भक्ती करताय, पण ही प्रत्येकालाच पटेल यात शंका आहे. त्या शिवाच्या पत्नीलाच त्याचं आवडणं कीर्तनाला जाणं. अरे हा रोजच उठला की कीर्तनाला भजनाला. त्या पत्नीला राग यायला लागला. तिनं विचार केला, नवऱ्याला तर काही करू शकत नाही, नवऱ्यामध्ये बाईचा जीव असतो, नवऱ्याला काही करता येत नाही, मग हे कुणाच्या कीर्तनाला जातात? तुकोबारायच्या. ठीक आहे, तिनं सांगितलं, का हो मालक, तुम्ही तुमच्या गुरुजीच्या कीर्तनाला जाता पण गुरुजीला कधी घरी नाही बोलावलं. शिवाला वाटलं बायकोला एवढी आवड लागली गुरुजींच्या सेवेची. ठीक आहे, त्या दिवशी शिवाने कीर्तन होऊ दिलं आणि तुकोबाराला सांगितलं, तुकोबाराय घरी येता, आजच्या दिवस विश्रांती करता घरी या, मग आमच्या सगळ्या परिवाराची इच्छा आहे तुमची सेवा करायची. तुकोबारायांनी सांगितलं, सेवा म्हणून नाही, पण तुझी इच्छा आहे म्हणून येतो. आणि तुकोबाराय गेले महाराज. म्हणजे तुकोबाराय मुक्कामाला जात नव्हते, मंदिरातच असायचे. आणि सकाळी मी तुझ्याकडे येईल म्हणून तुकोबारायांनी शब्द दिला. तुकोबाराय सकाळी गेले आणि महाराज त्या शिवानं सांगितलं, तुकोबाराय तुम्ही जा बाथरूममध्ये स्नान करता, मी पाणी टाकायची व्यवस्था करतो. महाराज शिवा आला, म्हटला, का गं पाणी तापलं आहे का? म्हणे, हो दाखव, मी देते. नाही म्हणे, तुम्ही दररोज सेवा करताय, मी देते पाणी. उकळलेलं पाणी घेतलं, उकळलेलं गरम पाणी, एवढं उष्ण अंगावर पडलं की अंगाचा दाह होईल, एवढं भयंकर पाणी. उकळलेलं पाणी तिनं कपड्यानं धरलं, ते पातेलं, आणि तुकोबारायांकडे घेऊन गेली. तुकोबारायांना बकेटमध्ये पाणी नाही टाकलं बाबा तिनं, डायरेक्ट तुकोबारायांच्या अंगावर पाणी टाकलं, तुकोबारायांच्या अंगावर. तुकोबारायांनी त्या देवाला दोष नाही दिला. म्हणून तुकोबाराय त्या पांडुरंगाला विनंती करतात, जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. हे पांडुरंगा, तुझी भक्ती करतोय, तुझं भजन करतोय, आज ही काय वेळ माझ्यावर आली, माझं शरीर जळायला लागलं. पण एवढंही सगळं घडून माझ्या तुकोबारायांनी कधी भजन सोडलं का हो? नाही. उलट एवढा वाणीनं त्यांच्या ठाव घेतला. एक काशीचा पंडित तुकोबारायांची कीर्ती ऐकून तुकोबारायांना भेटण्याकरता आला. काशीचा पंडित तुकोबारायांना भेटण्याकरता येतोय. आणि योग घरी गेला, विचारलं कुठं आहेत तुकोबाराय? त्यांनी सांगितलं बाहेर दिशेला गेलेत. म्हणून तो त्या रस्त्यानं गेला. पूर्वी काळात पद्धत जरा बदल होती, आता चला सांगत नाही. म्हणून बाहेर दिशेला तुकोबाराय गेलेत म्हणून हात तिकडं गेला. पाहिलं, जाऊन रस्त्याला उभा राहिला, अलीकडं थोडासा येण्या जाण्याच्या. तिथं थोड्या वेळ उभा राहिला, पण तिकडून भजन ऐकायला यायला लागलं. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी
इकडं लोक निषिद्ध कर्म करण्याकरता जातात आणि इकडं सद्य सिद्ध कर्माचा कोणी टाहो फोडलाय. निषिद्ध कर्म करण्याकरता गेलाय आणि सिद्ध कर्म करतोय कोण असेल? हा चांडाळ, हा काशीचा पंडित. आता त्याच्या वैदिक परंपरेनुसार तो विचार करायला थोड्या वेळ गेला आणि महाराज तुकोबारायच तिकून आले. जसे जसे तुकोबारायच्या जवळ यायला लागले तसा तसा आवाज वाढला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. तुकोबाराय जवळ आले. आवाज तर तुकोबारायांच्याच मुखातून यायला लागला. त्यांना जवळ येऊ दिलं. कोण तुम्ही? हां, तुकोबारायाने सांगितलं मी तुकाराम. मी ज्यांना भेटण्याकरता आलो तेच तुम्ही? तुकोबाराय म्हटले कदाचित. मी कसा म्हणू? कदाचित. मला वाटतंय माझी काहीतरी चूक झाली. तुकोबारायांनी विचारला का असं का बोलताय? काय झालं? माझ्यामुळं तुम्हाला काही वाईट वाटायला लागलं का? वाईट वाटायला लागलं का? अहो वाईट नाही, मला वाटतंय मी केलेला मूर्खपणा हा जगात कोणीच करू नये. अरे झालं काय असं? मी असं काय चुकीचं वागलो? तुकोबाराय विचारतात. त्यानं सांगितलं अहो खुशाल निषिद्ध कर्म करण्याकरता जातात, बाहेर दिशेला जातात आणि खुशाल तिकडे जाऊन भजन करत आहे. तुम्हाला माहिती आहे का भजन करावं कुठं? तुकोबाराय म्हटले नाही बाबा मला माहिती नाही. अहो पण किमान तुम्ही एक कर्म चुकीचं निषिद्ध कर्म करता गेलात, मल विसर्जन करता गेलात आणि खुशाल भजन करताय. तुकोबारायांनी सांगितलं माझी मज झाली अनावर वाचा, चंद्रयान तुम्हाला चाली ऐकायला भेटतात. उद्या लय गोड चाली ऐकायला भेटतील. बडे महाराज ना उद्या त्यांच्या नावातच महाराज गमक. नुसते बडे नाही, उत्तम बडे आहे की नाही. गोड महाराज गोड गातात. उद्या गोड ऐकायला भेटल. हो, छंद या नामाचा घेतला असे तुकोबाराय म्हणतात. हो महात्मा गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद. हरी गोविंद गोविंद मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया छंद, मनाला लागलिया मना लागलिया छंद. त्याचा परिणाम माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. माझ्या मनाला छंद त्या परमात्म्याच्या नामाचा लागला आणि परिणाम वाचेनं सुद्धा त्याचा ठाव घेतला. वाचा थांबत नाही. त्यानं सांगितलं वाचा थांबत नाही. काय गप्पा मारताय? मला कळत नाही. वाचा थांबत नाही बोलताय.
असं महाराज त्यांना इकडं तिकडं पाहावं तर तुकोबारांची जीभच धरली. हो डायरेक्ट जीभ धरली तुकोबारांची. छंद लागलाय म्हणताय, थांबत नाही म्हणताय नामस्मरण. बघतो कसं नामस्मरण होतं. जीभ धरली ते उभा राहिलं. आता तर बंद व्हायला पाहिजे होतं. आणि इतका छंद वाचन घेतला होता, एवढा छंद घेतला होता. अरे त्यानं जीभ धरल्यानंतर सुद्धा माझ्या तुकोबारांच्या मुखातून आपसूक भजन येत होतं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. आणि जेव्हा नामस्मरण त्याला ऐकायला आलं, तुकोबारांच्या मुखातून जीभ सोडली आणि पाय धरले. लोटांगणच घातलं बुवा. हो काय ताकद असेल ना तुकोबारांची. लोटांगण घातलं. महाराज चुकलं माझं, मी तुमची परीक्षा घ्यायला नको होती, मी तुमच्यावरती संशय घ्यायला नको होता. तो चुकलं, मी पापी आहे. हो अरे कधी तुकोबारांची परीक्षा घेतली, कधी तुकोबारांना त्रास दिला, कधी लोकांनी गावातल्या धिंड काढली, पण तुकोबारा डगमगले नाही. याच्या पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलं, होईन भिकारी पंढरीचा वार करी. अरे भिकारी होण्याची वेळ आली तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, त्याचे पाय चरण न सोडी सर्वथा. आणि तुझी पंढरी नाथा, तुझी पाय सोडणार नाही. हो तुझी सेवा करीन मनोभावे. हो देवा दुसरं काही करणार नाही. म्हणजे ज्या तुकोबारांनी एवढे सगळे आघात सोचले, काय ज्या तुकोबारांनी एवढे सगळे आघात सोचले, ते तुकोबारा आज आम्हाला नामा सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. देती संत, देती संत, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. संत देती संत, सोसी जगाचे आघात, सोसी जगाचे आघात. त्याची संत सोसी जगाचे आघात, किंवा तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात. त्यांना संत म्हणावं. माझ्या तुकोबारांनी एवढे आघात सोचले. मला सांगायचा मूळ मुद्दा हा आहे, त्यांनी भजनाकडून कधी पाठ फिरवली नाही. उलट नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. हो गायनाचे उडी आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, किंवा मी गातो नाचतो. हो मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे. हो त्या भगवंताचं नामस्मरण करण्यापासून कधी बाजूला गेले, अनेक आघात आले. हो महाराज साधी ठेच लागली तर आपलं भजनच काय सगळंच बंद होतं. हो पण तुकोबारांवरती एवढे आघात येऊन हो अनेकांनी त्रास दिला. आनंद निर्भय डुलत सो, आनंद निर्भय डुलत सो, आनंद निर्भय डुलत सो, आनंद निर्भय डुलत सो. सर्व सुख ज्ञान सर्व अलंकार, आनंद निर्भय डुलत सो, आनंद निर्भय डुलत. सर्व सुख ज्ञान सर्व
सर्व सुखल्यालो सर्व अलंकार एवढे आघात येऊ नये आनंदे निर्भर लुलत असो याच्या पुढे जाऊन आसो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदई भोगू दशा पण कशाच्या जोरावर फक्त भगवंताच्या नामसाधनेच्या जोरावर तर भगवंताचं नामस्मरणावरती एवढा वेळ घालवला तुकोबारांनी एवढा वेळ घालवला स्वतः वेळ घालवला स्वतः अनुभव घेतला बिना रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाले गोविंदाचे पवाले गोविंदाचे न कळे अंगी खेळे दैवत हे हो रात्रंदिवस जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये फक्त एकच भगवंताचं नामस्मरण मग तुकोबारांनी बाकीच्या साधनाचा विचार केला नसेल का हो तुकोबारांनी सगळ्या साधनाचा विचार केला सगळे साधनं पाहिले पण तुकोबाराय म्हणतात सगळ्या साधनांकडे पाहिलं पण त्यात एकही साधन उत्तम प्रकारचं दिसलं नाही एकही साधन चांगलं दिसलं नाही पण सगळ्यात सोपं आणि सुलभ साधन तुकोबाराय म्हणतात एकच दिसलं तुका म्हणे साधन सुलभ गोमटे सगळ्यात सोपं आणि सुलभ उत्तम प्रकारचं साधन कोणतं दिसलं अभंगाच्या नाम संकीर्तन नाम संकीर्तन नाम संकीर्तन साधन पै सोपे चळतील पापे जन्मांतरे किंवा जन्मांतरी तुकोबाराय म्हणतात सगळे साधन आहेत अनेक साधन आहेत वेगवेगळ्या प्रकारची साधन आहेत पण ते साधन एवढे सोपे नाहीत हो मग कधी यज्ञ यागादी कर्म करणं हो कर्मकांड साधनच आहे उद्धाराचं साधन आहे पण सोपं नाही आहे काय यज्ञ यागादी कर्म करणं एवढं सोपं नाही एक यज्ञ करायचा म्हटलं तर असं म्हणतात बुवा सुरुवातीपासून शेवट होईपर्यंत पूर्णाहुती होईपर्यंत किमान हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार लागते कशाला एक यज्ञ पूर्ण करायला आता फक्त हत्तीच्या सोंडे एवढ्या तुपाच्या धारीचाच विचार करू बाकीच्या साधन सामुग्रीचा विचार करायची गरज समिधा किती बाकीचे यजमान किती त्याचा विचार नाही आता जर तूप म्हणलं पंक्तीला सुद्धा एखादं जर चुकून तूप म्हणलं तर शेजारचं म्हणतो चूप बोलू नको पंक्तीत सुद्धा तूप जरा दुर्लभ झालं हो याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगायचं झालं जर चुकून एखाद्या पंक्तीत तूप असलंच
तर महाराज ते तूप वाढायला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा माणूस असतो. जसं गावात प्रत्येक कार्यक्रमात बोलायला एक विशिष्ट प्रकारचा माणूस असतो. हो, त्याचं ते भांडवल असतं तयार बरोबर, ते बरोबर तेवढं बोलणार. तसं पंक्तीतसुद्धा कोणी काय वाढायचं याच्याकरता माणूस. तर चुकून तूप वाढायला जर असलंच तर त्याच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा माणूस. बरं, नुसता विशिष्ट प्रकारचा माणूस का, नुसता माणूस नाही, चमचासुद्धा विशिष्ट प्रकारचा. भाजी वाढायचा चमचा वेगळा, हां, अजून दुसरं काही वाढायचं असलं तर त्याचा चमचा वेगळा, पण तूपचा वाढायचा चमचा सगळ्यात वेगळा. का, जो कुठंच खोल नाही तो तुपाचा चमचा. दुकानात गेल्यावर सुद्धा तुम्ही बघा, दुकानदाराला विचारून, दुकानदार तूप वाढायचा चमचा द्या, ते एकदम बारीक. बरं, एक जण उचललं ते तुपाचं, लागला वाढायला, तूप 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 तूप. एक जण मला वाढव ना, ते मला वाढायचं नाही, फक्त ऐकायचंच, वाढायचं नाही. मग एवढी वानवा तुपाची, आणि मग जर एक यज्ञ पूर्ण करायचा तर अलीकडच्या काळात शक्य आहे का हो? हो, काय झालं, आत्ता पाठीमागं आमच्या बहिणीला उपवास सोडायचा होता. आमच्या दाजीला म्हणे, अहो म्हणे दूध घेऊन या, दूध. ते मला वाटतं ते काहीतरी गाईचं दूध लागतं. हा, नाही, गाईचं तूप घेऊन या म्हणे, तूप. हां, गाईचं तूप लागत होतं काहीतरी. मला वाटतं ते कशाचे तरी दिवे करावे लागते तुपाचे ना, कुठल्या तरी एका विशिष्ट महिला मंडळीचा उपवास असतो. हां हां, म्हणजे तुपाचे दिवे. हां, आणि ते काहीतरी असते ती पूजा, तर त्या पूजेकरता तुपाचे दिवे करायचे, पण गाईच्या तुपाचे लागतात. मग ते सांगितलं गाईचं तूप घेऊन या. आता मी आमच्या दाजी चाललो, ते म्हणले अरे मला तूप घ्यायचं, थांब. म्हणलं ठीक आहे. ते गेले, तूप घेऊन आले. आमच्या बहिणीने विचारलं कशाचं तूप आणलं, ते म्हणले म्हशीचं. ते म्हणले तुम्हाला सांगितलं होतं गाईचं लागतंय काय. आमची बहीण म्हणली गाईचं लागतंय म्हणून सांगितलं होतं ना. ते म्हणे, दाजी म्हणले आता तिथं नव्हतं काय करू. अहो म्हणे गाईच्या तुपाशिवाय जमत नाही. तिला म्हणलं ताई तो गाईचं तूप सांगितलं खरं आहे, पण कोणत्या गाईचं तूप लागतं हे सांगितलं होतं का. चलशा, मग तू जरी गाईचं तूप सांगितलं नाही तर ते आणायला गेले असते तर त्या दुकानदाराने गाईचं कोणत्या दिलं असतं. अहो, गावरांचं दूध खायला भेटाना तूप भेटणं सोपं आहे का. हां, गावरांचं दूध खायला भेटाना तूप खाणं भेटणं शक्यच नाही. तिला म्हणलं मग त्या जर्शीपेक्षा म्हैस लई चांगली. विषय आपला तुपाचा चालू आहे म्हणून बोलतो. मला सांगायचं आहे काय, अलीकडच्या काळात, अलीकडच्याच काय या 10-20 वर्षात यज्ञ बंद पडले. तूपच भेटू शकत नाही, सोपं नाही आहे. याचा अर्थ यज्ञ आगाधिक कर्म करायचं म्हटलं तर सोपं नाही आहे. ते साधन माणसाला आहे, उद्धार करण्याकरता, उद्धरून जाण्याकरता आहे. द्वापारयुग, त्रेतायुगामध्ये, कृतयुगामध्ये ते चाललं, ते साधन कलियुगामध्ये शक्य नाही, अलीकडच्या काळात तर शक्यच नाही. यज्ञ करणं शक्य नाही. बरं, दुसरं साधन आहे कोणतं, योग. काय योग. आता योग करणं सोपं आहे का, म्हणजे ते पाठ उगत लय तब्येत वाढली, वजन कमी करायचं आहे म्हणून हातपाय खोडीत, ते योग नाही. विशिष्ट प्रकारची योग साधना सांगितली, अष्टांग योगाचे प्रकार सांगितले. किती योगाचे प्रकार, किती अष्टांग. हो, ज्ञानोबा तुकोबारांनी त्याचं वर्णन केलं अभंगामध्ये. मग अष्टांग 8 प्रकारचे योग सांगितले. बरं, करणं सोपं आहे का, सोपं सांगतो, करणं सोपं आहे, फक्त कोण करू शकतं सांगा. एक योग साध्य करायला किती वर्ष लागतात, किमान 12. किती, एक योग साधायला 12 वर्ष. आणि मग असे 8 योग साधायचे. 12 आठी खाली किती उरले, शतगणिले ते मध्ये बाल तो पिढा रोग. मग कधी करायचे योग, आता फक्त योग योगानेच आठवायचे, योग करायचे. रामदेव बाबा सांगते तेवढेच फक्त आपलं जीवन उपयोगी योग करायचे. योग साधन आता ज्ञानोबाने त्याचं वर्णन केलं. त्याच्यामुळे योग यागे विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी. योग करणं म्हणजे दांभिकपणाचं लक्षण अलीकडच्या काळात.
हे काय लय चांगलं आहे असं नाही. यज्ञ करू शकत नाही, योग करू शकत नाही, हे करता येतात पण करणं शक्य नाही आणि एवढं सोपंही नाही. मग अनेक साधन आहेत पण या साधनामध्ये बाकीच्या साधनाचा अवलंब अलीकडच्या काळातल्या माणसाला करता येणार नाही. मग कोणत्या साधनाचा उपयोग करता येतो तुकोबारायांनी जाणलं आणि ते आमच्या समोर सांगितलं. नामसंकीर्तन साधन पै सोपे. हो, सगळ्यात सोपं साधन आहे उद्धरून जाण्याकरता तुमच्या आमच्या जीवनामध्ये, ते म्हणजे नामसंकीर्तन. भजन करावं, किती करावं, किती करावं. महाराज म्हटले त्याच्याकरता काहीही वेळ काळेचं बंधन, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. भजन कधीही करू शकता. तुकोबाराय तुम्ही काय केलं? तुकोबाराय म्हटले आम्ही काय केलं? सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा. नाम घोष हरी कथा. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुखल्याल सर्व सुखल्याल सर्व अलंकार. सर्व सुखल्याल सर्व सुखल्याल सर्व अलंकार. तेने सदा सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख द्यालो सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. तुकोबाराय म्हणतात आमच्यावर कडं पाहू नका, सदा नाम घोष करू हरी कथा. आम्ही अगोदर केलं. हो, तुकोबाराय म्हणतात मज अनुभव आहे अंगे, तुका म्हणे चाखूनी सांगे. मजा अनुभव मी अनुभवलंय ते तुम्हाला सांगतो. इतर साधनाच्या नादी लागू नका, नाम साधनाचा अवलंब करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरे किंवा जन्मांतरीचे, जन्मांतरातल्या सगळ्या साधनांचा सगळ्या पापाचा नाश करण्याची ताकद, पापाचं क्षालन करण्याची ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. किती महाराज म्हणतात हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयाशी. 2-4 वर्षांनी पापे अनंत कोटी गेली त्याचे, पापे अनंत कोटी गेली त्याची. पापे अनंत कोटी गेली त्याचे, पापे अनंत कोटी गेली त्याचे. नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची. पापे अनंत कोटी गेली त्या. नाम संकीर्तन जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची. पापे अनंत कोटी गेली तुकोबाराय म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे. ज्ञानोबाराय म्हणतात नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पण परिणाम पापे अनंत कोटी गेली त्याची. हो, जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो त्याच्या जीवनात पाप राहत नाही, ताप राहत नाही, त्याच्या जीवनात कुठल्याच गोष्टीची अडचण राहत
नाही, कारण महाराज म्हणतात नामाच्या चिंतने 12 वाटा आणि 12 वाटा पळती विघ्ने. कसलंही विघ्न असेल तर नाम साधने पुढे फिकाय ते जायला त्याला संपायला वेळ लागत नाही. हो, नाम त्याचं नामाचे चिंतन प्रगट पसारा. हो, किती केलं पाहिजे महाराज म्हणतात अगदी मोकळ्या मनानं केलं पाहिजे. हो, जिथं जमेल तशा पद्धतीत केलं पाहिजे. असाल ते करा जेथे तेथे. हो, नाथ बाबांनी नामाच्या बद्दल बोलत असताना सांगितलं हरी बोला भांडता, हरी बोला हरी बोला कांडता. मला वाटतं हे सगळ्यात अवघड आहे. याच्यापेक्षा अवघड कोणतंच नाही. काय दुसरं एखादं काम करत असाल, एखादं काही काम करत असाल, शेतातलं काम करत असाल, अडचण आहे, कदाचित नाम घेता येणार नाही, घेता येईल. दुसरं काही करताना नाव घेता येईल. कोणतं काम करा त्याच्यात नाम घेता येईल. भांडताना कसं नाव घ्यायचं हो? नाथ महाराज म्हणले नाही नाही, भांडताना सुद्धा काय करा हरी बोला. काय फक्त काय करायचं, भांडण सुरू झालं का पुढच्याला भांडायचंय 100%. फक्त काय म्हणायचं रामकृष्ण हरी. थोडं जोरात भांडणात भजन करायचं ना. आता ते भजन बी तसंच भांडतच करायला लागेल ना. हो, पुढचा धावून आला का इकडून म्हणायचं रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आणि भांडण सुरू करायचं. दुसरे आहे की नाही? हा, हरी बोला भांडता. हो, भांडण करताना हरी बोला. महाराज म्हटले उठता बसता हरी बोला. हरी बोला. नाही तर महाराज काय माणसं आगा गा 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 आ बाबा, अरे कशाला म्हणतो ते? देवाचं नाव घे ना. हा, देवाचं नाव घेत बस, देवाचं नाव घेत उठ. फायदा मुखी नाम हाती मोक्ष. इकडं नाव घेतलं की तिकडं मोक्ष ठरलेलं आहे महाराज. हो, ज्याच्या करता हे जीवन मिळालंय ना, ज्या गोष्टी करता, ज्या साध्या करता हे जीवन मिळालंय, हा देह मिळालाय ना, त्याच्याकरता उपयोगात आणा. काय देवे दिला देह भजना गोमटा. एवढा सुंदर देह दिला, एवढा सुंदर देह दिला, त्याच्या भजना करता दिला. त्या भजनाचा फायदाही खूप मोठा आहे. अनेकांनी अनुभव घेतला. नामे तारिले अपार, महापापी दुराचर. उदाहरणं सांगत बसायची गरज नाही, लोकांच्या पाठ झालेत महाराज. हो, तुम्ही आजा मेळाचं सांगा, नाही तर वाल्या कोळ्याचं सांगा, तुम्ही कोणतंही सांगा उदाहरण. आणि हे सगळे उदाहरणं लोकांच्या पाठ झालेत. फक्त मला असं वाटतं स्पर्श करून पुढे चाललं तरी बस. अलीकडच्या कीर्तनकारांनी हे दृष्टांत सांगून वेळ घेऊ नये. काय फक्त विषयाला स्पर्श करावा आणि पुढे चालावं. भरपूर होत आहे. हो, पण त्याच्याकरता भांडवल बी असावं लागतंय. हो, काय भांडवलाची कमतरता आहे महाराज. जर एक वाङ्मय पाहिलं संतांचं, एका वाङ्मयामध्ये जर थोडा वेळ दिला तर कशाच गोष्टीला भांडवल कमी पडत नाही. कसल्याही गोष्टीचं चिंतन करा. तुम्ही बोललात की प्रमाण आठवतंय, पुढं बोललात की प्रमाण आठवतं. फक्त उपयोग करा. आणि नक्कीच सांगू का, जीवनामध्ये आल्याच्या नंतर जर ज्याला वाटतं ना मी चिंतन करावं, चांगलं चिंतन ऐकावं, चांगलं चिंतन बोलता यावं, त्या प्रत्येकाने एक लक्षात ठेवा, फक्त नामस्मरण करा. हो, ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी हरी जपे. त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. किती करा, जशा पद्धतीत येईल तसं करा. हो, फक्त महाराज म्हणतात लय ज्ञानी आहे, माझा लयच अभ्यास आहे, माझी लय ज्ञानेश्वरी पाठ आहे, माझ्या लयच गाथा पाठ आहे, मी लयच असं बोलू शकतो. गप्पा हाणू नका. करणे ते हेची करा. जय हो, जय भोले. प्रमाण खूप छान दिलं. धन्यवाद. आणि महाराज
वेळ माझा संपत आला. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. पण काय करा, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. हो, ज्याद्वारे पुण्याचा साठा होईल, पुण्याचा संचय वाढेल, असं कर्म करा. नाही तर मी ज्ञानी, मी लय मोठा, मी लय असं बोलू शकतो, मी लय हे गप्पा सांगून तुका म्हणे येथे वचन प्रमाण. आणि काय थोरपण, तुझ्या थोरपणाच्या गोष्टी सांगू नको. तो अहंकार आहे, आणि हा अहंकार एक दिवस बुडवल्याशिवाय राहत नाही. चांगल्याला बुडवलंय, मग अहंकार सोडून राहायचंय, सगळ्या विरहित जीवन जगायचंय. तर एकच सोपं साधन आहे, नामसंकीर्तन साधन. पैसोपे जळतील पापे जन्मांतरी. मग महाराज ठीक आहे, जन्मांतराचे पाप जळतात, अनेक गोष्टी तुम्ही सांगितल्या, साधनही सोपं आहे, करायचं कुठं? महाराज म्हणले कुठं जायची गरज नाही. हो, नलगते सायास जावे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरे. न लगती सायास जावे भणंतरा, सुखे तो घरा नारायण. महाराज म्हणतात नामसंकीर्तन सोपं साधन आहे, पापही जळतात, पण कुठं जायची गरज नाही. न लगती सायास महाराज जावे भणंतरा, महाराज सुखे येतो घरा नारायण. ठीक आहे, तो येतो. हो, कोणाकडे आला का? आला ना महाराज, माझ्या तुकोबारांच्या घरी आला, पाहुणे घराशी. आजी आले ऋषिकेशी. काय करू? हो, अजून माझ्या नाथबाबांकडे आला, कावडीने पाणी ज्या घरी हो चक्र पाणी वाही. आला, अजून आला ना माझ्या सावता बाबांकडे. देव घराला, देव घराला, देव घराला, देव घराला. भक्ती सर्वाने पूजिला, भक्ती सर्वाने पूजिला, देव घराला, देव घराला. आला आला, सगळ्यांकडे आला, माझ्या सावता महाराजांकडे आला, माझ्या तुकोबारांकडे आला, माझ्या नाथबाबांकडे आला. याच्या पुढे जाऊन सांगू, अरे जिनं देव नावाची वस्तू, देव नावाचा पदार्थ काय आहे, जिलेबी, पेढा, गुलाबजामू, बासुंदी, हा माहितीच नाही, अशी माझी भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरी माता, काय होतं तिच्याकडे?
महाराज म्हणतात नाही तैलमर्दन, नाही दंत धावन, कधी दात धुवायचे माहीत नाही, कधी केस विचारायचे माहीत नाही, काहीच गोष्टीचं माहिती नाही. पण त्या माझ्या शबरीनं फक्त मनोभावे कब दर्शन दोगे हो, कब दर्शन दोगे राम परम हितकारी, रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. कहीं कोई काटा प्रभु को नहीं चुभ जाए, पलक नमग झारे चुन चुन पुष्प बिछाए. मीठे फल चख कर हो, मीठे फल चख कर नित्य सजाए थाली, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी. श्री राम चरण में प्राण बसे शबरी के, प्रभु दर्शन दे तो भाग जगे शबरी के. रघुनाथ प्राण निधि हो, रघुनाथ प्राण निधि पर जीवन बलिहारी, रास्ता देखत शबरी की उम्र गई सारी. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी. मीन रानठी वेदी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी कामना. रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील. रामा रघुनंदना जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन हो. राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे पड़ी के भाग सारे खुल जाएंगे. राम आएंगे. ओ कोई कही और प्रभु आवन की मन भावन की चिंतन केलं किती दिवस, जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत एक दिवस शबरीला नाही जावं लागलं. आमचं चालतं किती वाऱ्या झाल्या महाराज, 75 झाल्या, 45 झाल्या, 51 झाल्या. देव कधी स्वप्नात एवढ्या वाऱ्या होऊन देव स्वप्नात येत नाही. माझ्या शबरीच्या घरी येतो, सावता बाबाच्या मळ्यात येतो, नाथांच्या घरी कावडीनं पाणी वाहतो, कपडे धुतो, तुकोबारांच्या घरी येतो आणि माझ्या जिजाईच्या कन्या एका हातानं 2 हातानं नाही 4 हातानं धरून खातो. तो येतो सुखे येतो घरा नारायण. त्याच्याकरता काय करायचं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. तो यावा याकरता चित्त एक करा, नाही तर आमचं चित्त आपल्याकडं म्हणे ना धड देवळातून नवा बूट आणला आणि देवाच्या दर्शनाला गेला, बूट सोडला बाहेर ना आला, कोणी नेतं काय कोणी नेतं काय. असं चित्त ठेवू नका, चित्त एकाग्र करा आणि मग त्याचं भजन करा. सुखे येतो घरा नारायण. मग त्याच्याकरता ठीक आहे चित्त एकाग्र करायचं आहे, पण कोणता जप, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा कधी मधी सर्व काळ. चुकलं का, सर्व काळ त्या मंत्राचा जप करा. सुखे येतो घरा नारायण. आणि तो गोबारा म्हणतात यावी ना अनेक साधन वास्तापै साधन वाहत असे आण विठोबाची. त्याच्या भजनासारखं दुसरं सोपं साधन नाही. त्याला सुखाने घरी आणण्याकरता दुसरं साधन कोणतंच नाही. हेच साधन कोण अवलंबतं, अभंगाचं शेवट. तुका मने सोपे आहे सर्वाभूणी, तुका मने सोपे आहे सर्वाभूणी, शाला तो
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर काय आहे कार्यक्रमाचा उपक्रम आणि उपसंहार असतो. उपक्रमात काय घ्यावं आणि उपसंहारात काय घ्यावं हे वक्त्याला अक्कल असणं गरजेचं आहे. हे स्पष्ट बोलतो बरं. आणि ती जर नसेल तर मला असं म्हणायचं विनाकारण या गादीचा अपमान करू नये. हो हो विठोबा रखुमाई क्वचित लयच वेळ प्रसंग अनावधानाने झालं तर विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली एका वेळी घेतलं पाहिजे. पण विठोबा रखुमाई हे मधलं भजन आहे, शेवटचं नाही. हे देहूकर परंपरेतलं. आता वास्कर फडात गेलं तर तिथे विठोबा रखुमाई हे रेग्युलर भजन आहे आणि ज्ञानेश्वर माऊली नाहीच, डायरेक्ट जय विठ्ठल आहे. म्हणून हे शेवटचं जय विठ्ठल आहे. तसं चला उपक्रम उपसंहारामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय. तो शहाणा आहे तो भगवंताचं नामस्मरण करतो. आता आपण काय आहे ते आपण आपलं ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीनं जीवन जगायचं आहे. कारण आता हल्ली लई बी अडचणीचं अवघड सांगून पण चालत नाही. त्याच्यामुळं तुकोबाराय म्हणतात म्हणून सांगतो, शहाणी माणसं त्या भगवंताचं नामस्मरण करतात आणि त्याच्याद्वारे आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतात. नवे नवे जे कोणी शहाणे त्या परमात्म्याचं नामस्मरण करतात, महाराज म्हणतात त्यांना न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा. अशा शहाण्याकडे देव चालत येतो, तो आपल्याकडे यावा याकरता आपण सुद्धा त्याचं नित्य भजन करावं. त्याचं भजनामध्ये आपलं जीवन त्या ठिकाणी व्यतीत करावं. नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. असा सुंदरसा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांचा परिचित कानपाठ, ऐक्यू पाठ आणि वाचिक पाठ अशा पद्धतीनं असलेला हा सुंदर अभंग आपल्यासमोर गायला. माझा वेळ संपला. पुनश्च एकदा मला या ठिकाणी येण्याची बोलण्याची संधी ज्यांच्यामुळं मिळाली, परमस्नेही आदरणीय परमार्थप्रेमी आमच्या ईश्वरी दिदीचे आजोबा हो, त्यांची नात गेल्या 3 वर्षापासून माझ्याकडं गुरुकुलामध्ये अध्ययन करते. गोड तिचा आवाज आहे. आवाज आता तुम्ही तर ऐकला मी सांगण्यापेक्षा, आहे की नाही. आणि कीर्तनही गोड करते, महाराजांनी ऐकलेलं आहे. त्याच्यामुळं अतिशय सुंदर मला या ठिकाणी येण्याचा योग आला. तिचे आईवडील, आजी आजोबा सगळे, आपण मामा मामी सगळे आनंदी राहा, सगळ्यांच्या जीवनामध्ये परमार्थ घडावा हीच एक अपेक्षा करतो. पुनश्च एकदा तुकोबारायांची सेवा तुकोबारायांच्या चरणी, माता जगदंबेच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज गुरुवर्य परमपूज्य आदरणीय डॉक्टर महंत अर्जुनदासजी महाराज जाधव यांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देत असताना पुनश्च एकदा सगळ्यांना विनंती करील, नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये गेलेला वेळ काळालाही मोजता येत नाही, म्हणून आपला चिंतनामध्ये वेळ घालवा. चिंतने तद्रूपता प्राप्त करून घ्या अशी एक अपेक्षा या प्रसंगी करतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये नामस्मरण घडावं अशी भगवंताकडं, माता जगदंबेकडे प्रार्थना करून आपला हा जो चालू भक्तीचा उत्सव आहे, हा उत्सव वृद्धिंगत होत जावा आणि नित्य नूतनता याच्यामध्ये येत जावी आणि याचा शताब्दी महोत्सव आपल्या सर्वांना पाहायला मिळावा अशी अपेक्षा करतो. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय